नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के अकोला जिले से। बालापुर विधानसभा क्षेत्र अलग अलग फंडे लेकर आती है चुनाव में मोदी सरकार। शिवसेना ठाकरे समूह विधायक नितिन कुमार देशमुख ने लगाया आरोप। बताई अपने विकास कार्यों की उपलब्धियां। बालापुर विधानसभा क्षेत्र के विधायक नितिन कुमार देशमुख ने बताया कि बहुत सारे गाँवों में पानी की समस्या हुआ करती थी, वह पूरी हुई। हर गांव में पानी की व्यवस्था है। 20 से 25 साल में पर्यटन स्थल के लिए निधि नहीं मिली थी, जो कि वह मेरे राज्य में मिली। किसानों की समस्या को लेकर मातुश्री पांदन योजना उद्धव साहब ने दी। 50 करोड़ के रास्ते मिले। नगर विकास को निधि मिली। कई करोड़ों रुपए के विकास हुए। बीजेपी पर आरोप लगाते हुए शिवसेना ठाकरे समूह के विधायक नितिन कुमार देशमुख ने कहा, आज सोयाबीन को। बीजेपी पर आरोप लगाते हुए शिवसेना ठाकरे समूह के विधायक नितिन कुमार देशमुख ने और भी क्या कहा, देखिए इस रिपोर्ट में। सुप्रीम पावर न्यूज के लिए अकोला जिला बालापुर विधानसभा क्षेत्र से दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। आणि गेल्या 10-15 वर्षांमध्ये त्या मतदारसंघातले कोणत्या प्रकारचे रस्ते झाले नव्हते, म्हणून हा रस्ता करायचा का तो रस्ता करायचा। आज त्या मतदारसंघाची आजची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे। आज जरी आपण गेले तर चांगल्या ठीक आहे 100% कामं झाले मी असं म्हणणार नाही, पण 2.5 वर्षामध्ये त्या मतदारसंघामध्ये सत्तेच्या उद्धव साहेबाच्या कारकिर्दीमध्ये 2.5 वर्षात जे कामं केले ते गेल्या 10-15 वर्षात एवढा कामं त्या मतदारसंघात झाले नाही तेवढे त्या 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये झाले। आणि हे 2 वर्षात आमचे एवढे वाईट चालले, कारण की हे सरकार एकीकडे सबका साथ सबका विकास म्हणते, दुसरीकडे जे उद्धव साहेबांचे आमदार आहेत त्या आमदारांचं खच्चीकरण कसं होईल, जेणेकरून हे आमदार आमच्याकडे कसे येतील, आमच्याकडे आले नाही ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये पराभूत कसे होतील, हे षडयंत्र फक्त ह्या सरकारचं चालू आहे। आणि त्या षडयंत्राच्या हिशोबाने हे लोक या 2.5 वर्षामध्ये त्यांची मानसिकता ठेवून ह्या आमच्या मतदारसंघामध्ये यांनी रुपयाचं सुद्धा काम दिलं नाही। तो परिणाम येणाऱ्या लोकसभेमध्ये त्या मतदारसंघाचा त्यांना सुद्धा दिसेल, अशी परिस्थिती आहे। मग अल्पसंख्याकांचे काम असू द्या, अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम समाजांचे काही शादीखाने वगैरे असतात ते ठिकाणी त्या ठिकाणी ते अल्पसंख्याकांचे कामंसुद्धा मंजूर केले। मग दलित वस्ती असू द्या, दलित वस्तीचे सुद्धा कामं त्या ठिकाणी मंजूर केले। आणि डोंगरी विभागाचा आदिवासी भाग असू द्या, आदिवासी भागामध्ये चांगले सुंदर आम्ही आदिवासी भागामध्ये एक चोंडीला जवळपास 1 कोटीचं चांगल्या पद्धतीचं छोट्याशा गावामध्ये सभागृह बांधलं। चोंडीला धरणावरच एक 2.5 कोटीचं पर्यटनमध्ये आम्ही तिथं सभागृह बांधलं। एक छोटंसं गाव आहे 400 मताचं, त्या म्हणजे आमचं हे पातूरमधलं कोसगाव, त्या ठिकाणी 1 कोटीचं त्या ठिकाणी सभागृह बांधलं। म्हणजे पातूर तालुक्या बाळापूर तालुक्यामध्ये आतापर्यंत जेवढा निधी आला नाही दावेनं तेवढा निधी ह्या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये आला नाही, तेवढा निधी उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्या 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये तिथं त्या मतदारसंघामध्ये आणला। मतदारसंघाचा आमदार म्हणून मतदारसंघाचा विकास याच्या पलीकडे की मतदारसंघातल्या रस्ते नाले विकास, मतदारसंघातले कामं याच्या व्यतिरिक्त पलीकडे की मतदारसंघातल्या लोकांचा विश्वास संपादन। सुरुवातीला त्या मतदारसंघाची अशी परिस्थिती होती, साधारणतः मी जिल्ह्याची परिस्थिती सांगतो, एखाद्या आमदाराकडे जर आपल्याला जायचं असलं तर त्याच्या नातेवाईकाला त्याच्याकडे घेऊन जावं लागे किंवा एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला त्या आमदाराकडे घेऊन जावं लागे। पण आज ह्या बाळापूर मतदारसंघातल्या लोकांची परिस्थिती आज तशी नाही। आज उद्धव साहेबांच्या आमदाराकडे बाळापुरातल्या मतदारसंघातल्या लोकांना कोणा नातेवाईकाला आणायची जरूरत नाही, कोणा पक्षाच्या पदाधिकाऱ्याला आणायची जरूरत नाही। हा विश्वास संपादन जनतेचा उद्धव साहेबांच्या आमदारांनी निर्माण केला, जनतेच्या आमदारांनी निर्माण केला। ती परिस्थिती 4 वर्षापूर्वी त्या मतदारसंघाची ह्या जिल्ह्याची वेगळी परिस्थिती आहे। कदाचित आजही सुद्धा एखाद्या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराकडे सर्वसामान्य माणूस 18 पगड जातीतल्या सर्वसामान्य घटकातला माणूस जर एखाद्या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराकडे गेला तर ते हेच सांगतात की आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन या, हे त्याची भावना येतात। म्हणून त्यांच्याकडे लोकांचा प्रवाहसुद्धा नाही घेऊन जायचा, कारण की लोकांना माहीत आहे की यांच्याकडे जायचं असताना एखादा पक्षाचा पदाधिकारी न्यायला लागेल, एखादा त्यांचा नातेवाईक न्यायला लागेल, परंतु उद्धव साहेबांच्या आमदाराकडे येण्याचा जो प्रवाह आहे
कारण की हा विश्वास संपादन जनतेचा उद्धव साहेबांच्या आमदारांनी केला. तसाच उद्धव साहेबांनी सुद्धा ह्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचा विश्वास संपादन केला. कारण की एखाद्या सर्वसामान्य माणसाला जरी आज कुठं या महाराष्ट्रात ज्या ठिकाणी उद्धव साहेबांचा आमदार सुद्धा नाही त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला जर एखाद्या आमदाराकडे जायचं असलं तो तिथं जाऊ शकत नाही, पण तो शिवसेनेच्या तालुका प्रमुखाकडे जाते, तो शिवसेनेच्या शाखा प्रमुखाकडे जाते, तो शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाकडे जाते. कारण की त्या सर्वसामान्य व्यक्तीला, त्या शेतकऱ्याला हे वाटते की मी समस्या घेऊन गेलो तर उद्धव साहेबाचा शिवसैनिक माझी समस्या निवारण करील. हा विश्वास उद्धव साहेबांनी ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला दिला. ही शिकवण उद्धव साहेबांनी त्यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. आज भाजपच्या आमदाराकडे न जाता सर्वसामान्य व्यक्ती हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडे येते. हा विश्वास ह्या महाराष्ट्रातला उद्धव साहेबांनी निर्माण केला. म्हणून राजा हा प्रजेचा विचार करणारा असला पाहिजे. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली. त्याच्यात आमच्या मतदारसंघातली सुद्धा झाली, संपूर्ण महाराष्ट्रातली झाली. परंतु उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना किती बारीक विचार केला. राजा हा प्रजेचा बारीक सारीक विचार करणारा असला पाहिजे. आमच्या राजाने, आमच्या उद्धव साहेबांनी माझ्या शेतकऱ्याला, मला तर कर्जमुक्त करायचं आहे, परंतु माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असताना त्याला कोणती अडचण निर्माण नाही झाली पाहिजे, कोणत्या कागदपत्राची पूर्तता करायची काम नाही पडली पाहिजे. फक्त थंब मारा आणि शेतकऱ्यांना सरसगट 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्या, एवढा बारीक सारीक विचार करणारा आमचे मुख्यमंत्री उद्धव साहेब, आमचा राजा, शेतकऱ्याचा राजा उद्धव साहेब होते. तुम्ही पहा, देवेंद्रजीची 2014ची जी कर्जमाफी झाली, अख्खी खानदान लाईनीत लावून दिली. असा राजा नसते. राजा हा प्रजेचा विचार करणारा असते. म्हणून आमचे उद्धव साहेबांनी सर्व बारीक सारीक विचार ह्या मतदारसंघामध्ये केला. याच्या पलीकडे बी मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मतदारसंघाच्या विकासापलीकडे बी मतदारसंघातल्या प्रत्येक कुटुंबाचं दुःख म्हणजे माझं दुःख आहे, प्रत्येक कुटुंबावर येणारं संकट म्हणजे माझं संकट आहे. हा विचार करून मतदारसंघातल्या नव्हे तर ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक समस्याचं निवारण करण्याचं काम उद्धव साहेबांच्या आमदारांनी केलं, उद्धव साहेबांच्या इथल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं. आता काही दिवसापूर्वी आमच्या अकोल्यामध्ये 15 वर्ष विद्यार्थ्याची हत्या झाली होती. पण कशासाठी झाली होती? तुम्ही बघा, तो विद्यार्थी इथं शिक्षणासाठी आला होता. एका शेतकऱ्यांचा, बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा मुलगा होता. माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे म्हणून त्याच्या वडिलांनी 2 एकर शेती विकली 5 एकरातली आणि इथं त्याला शिक्षणासाठी टाकलं आणि दिनदहाडे त्या विद्यार्थ्याची हत्या होते. परंतु भारतीय जनता पार्टीचा एक आमदार ह्या जिल्ह्यातला शब्दसुद्धा काढत नाही. परंतु शिवसेनेनं, उद्धव साहेबाच्या शिवसेनेनं, उद्धव साहेबाच्या सेनेनं, उद्धव साहेबाच्या आमदारांनी जिल्हा पोलीस कार्यालयावर 15,000च्या वर तरुणाचा मोर्चा जिल्हा पोलीस कार्यालयात काढला. आम्ही त्या तरुणांचा जीव तर परत आणू शकत नाही, त्याच्या शेतकऱ्यांच्या वडिलांना त्याचा मुलगा आम्ही देऊ शकत नाही, पण भविष्यात अशी परत घटना होऊ नये म्हणून आम्ही SP कार्यालयावर मोर्चा काढण्याचं धाडस जर कोणी केलं असेल तर उद्धव साहेबाच्या आमदारांनी केलं. भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार ह्या जिल्ह्यातला रस्त्यावर सुद्धा उतरला नाही. आमच्या मतदारसंघामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये सरकार बदलल्यानंतर जे 69 खेडी पाणी पुरवठा योजना होती, त्या 69 पाणी पुरवठ्याला देवेंद्रजींनी स्थगिती दिली होती. तर त्या 69 गावातले लोक, आम्ही सर्व लोक घेऊन देवेंद्रजीच्या घरी आम्ही नागपूरला पैदल गेलो होतो. आम्ही जे पाणी पितो, जे आमच्या भागातील लोक 2000 TDSचं खारी पाणी पितात, देवेंद्रजी आम्ही जे पाणी पितो ते पाणी तुम्ही पिऊन बघा, किमान त्या पाण्यानं आंघोळ तरी करून बघा. म्हणून ते 70-69 खेडीतल्या बायांनी सर्व लोटा लोटा जमा केलेलं पाणी आम्ही देवेंद्रजीला घेऊन गेलो होतो, पैदल गेलो होतो. तिथं आमच्यावर कारवाई झाल्या, गुन्हे दाखल झाले, परंतु आम्हाला तरीसुद्धा न्याय मिळाला नाही. शेवटी आम्ही न्यायालयामध्ये गेलो आणि न्यायालयानं ते स्थगिती हटवली आणि आज रोजी ते कामाला सुद्धा सुरुवात आहे. जवळपास अकोला जिल्ह्यामध्ये मोदीजींचा नारा होता कि ये देश में, हिंदुस्तान में एक घर ऐसा नहीं रहेगा कि जिसका पक्का घर नहीं होगा. वो भी घर भी ऐसा वैसा नहीं. सांगायची पद्धत पहा कशी.
त्यांनी कापसाला 10,000 रुपये भाव मागितला होता. आज 2024 आहे. 10 वर्षापूर्वी देवेंद्रजींनी कापसाला 10,000 रुपये भाव मागितला होता. आज 2024 आहे. देवेंद्रजीचं सरकार आज केंद्रात आहे, आज महाराष्ट्रात आहे. तुम्ही बघा, 2014ला देवेंद्रजींनी सोयाबीनला 6,000 रुपये भाव मागितला होता. आज देवेंद्रजी महाराष्ट्रात आहेत, केंद्रात मोदीजी आहेत. आज सोयाबीनला 4,000 रुपये भाव आहे. मग देवेंद्रजी, तुम्ही सरकार नसताना दिंडी काढली होती. सोयाबीनला त्यावेळेस 6,000 भाव मागितला होता, 10,000 रुपये कापसाला मागितला होता. आज तुमचं सरकार आहे आणि महाराष्ट्रात तुम्ही बघा, नारा होता. तो नारा भारतीय जनता पार्टीनं दिला होता. केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र. मग देवेंद्रजी, आज तुमचं केंद्रात नरेंद्रजी ऐकत नाही का? शेतकऱ्याच्या सोयाबीनला 6,000 रुपये भाव आज तुम्ही देऊ शकत नाही का? शेतकऱ्याच्या कापसाला तुम्ही 10,000 रुपये भाव त्यावेळेस मागितला होता. तो आज तुम्ही किमान 10-15 तर नाही पण 10 तरी आपण देऊ शकता का? अशा पद्धतीनं शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. म्हणून देवेंद्रजीला आठवण आली पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये 510 किलोमीटरची पदयात्रा ह्या जिल्ह्यामध्ये काढली होती. म्हणजे आमदाराच्या पलीकडेमध्ये जे संघर्ष करायचा आहे, नेहमी जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याचं काम एवढी कोण करत असेल तर ती शिवसेना करते. प्रत्येक आमदाराचे आपले एक स्वप्न असतात. आपलं स्वप्नाचं बाळगून कशा प्रकारचं? माझं एकच स्वप्न आहे की आमचे कुटुंब प्रमुख, आमचे उद्धव साहेब पुन्हा ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे, एवढंच स्वप्न आमचं आहे. आणि हे स्वप्न ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाचं आहे, ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा आहे, ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा आहे, ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदुत्वाच्या विचाराच्या असल्याच्या माणसाचा आहे. पुढचा प्रश्न असा आहे की लोकसभेचे रणसंग्राम चालू झालेले आहे. लोकसभेच्या रिंगणात खूप सारे लोक आलेले आहे. काय सांगणार या लोकसभेला, कसं बघता? निश्चितपणे ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीवर प्रचंड रोष आहे. तुम्ही पहा, ही 2024ची लोकसभा आहे. आता 2024च्या पूर्वीला आपण 2014ला जाऊ. 14ला भारतीय जनता पार्टीनं कोणता नारा दिला होता? सबका साथ सबका विकास, अच्छे दिन आएगे. शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये आम्ही टाकू, 100 स्मार्ट सिटी बनवू, शेतकऱ्याच्या मालाला दामदुप्पट भाव देऊ. म्हणजे मी तो म्हणतो 2014चा तो फंडा होता. 2014ला शेतकऱ्याच्या खात्यात आम्ही 15 लाख रुपये टाकू, शेतकऱ्याच्या मालाला दामदुप्पट भाव देऊ, अच्छे दिन येतील. हा एक फंडा 2014च्या निवडणुकीला वापरला. मग 2014च्या निवडणुकी झाल्यानंतर 2019ला दुसरा फंडा भारतीय जनता पार्टीनं देशाच्या पंतप्रधानांनी वापरला. कारण की दर निवडणुकीला वेगळे फंडे घेऊन जनतेसमोर जायचं आणि जनतेची दिशाभूल करायची, हे षड्यंत्र देशाच्या पंतप्रधानांनी, मोदीजींनी आणि भारतीय जनता पार्टीनं ऐकली. मग 2019ला कोणता फंडा त्यांनी आणला? 2019ला देशाच्या पंतप्रधानांनी आणि भारतीय जनता पार्टींनी ये देश में, हिंदुस्तान में एक घर ऐसा नहीं रहेगा कि जिसका पक्का घर नहीं होगा, ये मोदी जी का सपना है, ये मेरा वर्थ है, अशा पद्धतीचा 2019ला त्यांनी फंडा आणला. आता 2024ची निवडणूक आणली. आता यांनी तिसरा फंडा आणला. म्हणजे 2024ला 2014ला जे बोलले ते 19ला बोलले नाही, 19ला जे बोलले ते 2024ला बोलून नाही राहिले. दरवेळेस वेगळे फंडे घेऊन भारतीय जनता पार्टी जनतेसमोर येऊ राहिली. मग आता 2024ला कोणता फंडा आणला? 50% महिला आरक्षण. पण कधी? पहिले मला देशाचं पंतप्रधान करा, मग 2029ला मी 29ला मी महिला आरक्षण आणीन. हा झाला तिसरा फंडा. आता चौथा फंडा भारतीय जनता पार्टीचा रोज निवडणुकीच्या प्रचारात चालू आहे. चौथा फंडा म्हणजे कोणता? मोदी जी की गॅरंटी. मोदी जब गॅरंटी देता है तो पूरी करता है. मग मोदीजी, तुम्हीच गॅरंटी दिली होती शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आम्ही 15 लाख रुपये टाकू. मोदीजी, तुम्हीच गॅरंटी दिली होती कि ये देश में, हिंदुस्तान में 2022 तक एक भी घर पक्का नहीं रहे, कच्चा नहीं रहेगा करके. कुठे गेली तुमची गॅरंटी? मोदीजी, तुम्हीच गॅरंटी दिली होती. मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आपण 2016ला भूमिपूजन केलं. आपण आज 2024 लागलं.